आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट मसाले भात. मसाले भात हा पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश आहे. अगदी लग्नात मिळणाऱ्या टेस्टसारखा घरच्या घरी. हा एक वन पॉट आणि झटपट तयार होणारा भात आहे. मसाले भात करण्यासाठी सर्वात आधी काय करायचे, 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. मी इथं बिर्याणी तांदूळ वापरला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊयात आणि 30 मिनिटं भिजत ठेवूयात. मसाले भातासाठी आपल्याला इथे 2 कांदे उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेले, 1 मोठा आकाराचा बटाटा तोही बारीक चिरून घेतलेला, 1 टोमॅटो तेही उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेलं, थोडीशी कोथिंबीर, शेंगदाणे लागणार आहेत आणि कढीपत्ता आणि शेवटला आलं लसूण पेस्टही लागणार आहे. कढईमध्ये तेल घेऊयात. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेऊयात आणि तीही छान तडतडून घेऊयात. जिरी मोहरी छान तडतडले की त्यामध्ये तमालपत्र घालूयात आणि आपण उभ्या आकारामध्ये कांदा चिरून घेतला होता तो टाकून घेऊयात. त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात आणि कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. कांद्याला छान हलका ब्राऊन कलर आला की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात आणि तेही तेलामध्ये परतून घेऊयात. कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेला बटाटा आणि टोमॅटो घालून घेऊयात आणि तेही छान 3 ते 4 मिनिटं तेलामध्ये परतून घेऊयात. 3 ते 4 मिनिटांनी सर्व साहित्य छान परतले की त्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, काळा मसाला आणि घरचा मसाला टाकून घेऊयात आणि सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. मसाले टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं सर्व साहित्य पुन्हा एकदा परतून घेऊयात, म्हणजे त्याला तेल सुटलं जातं. त्यानंतर मसाल्यांमध्ये भिजवलेला तांदूळ टाकून घेऊयात. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आपण टाकलेला तांदूळ सर्व साहित्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात 2 ते 3 मिनिटापर्यंत. तांदूळ आणि सर्व भाज्या छान मिक्स झाल्या की त्यामध्ये आपण इथे 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. हे टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊयात जेणेकरून तांदूळ खाली लागणार नाही. 1 चमचा मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊयात. लो फ्लेमवरती 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून झाकून ठेवूयात. 10 मिनिटांनंतर आपण पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊयात जेणेकरून भाज्या आहेत ना त्या पूर्ण भातामध्ये मिक्स होऊन जातात. नाहीतर काही वेळेस काय होतं, सर्व भाज्या वरती येतात आणि राईस खाली राहतो. त्यानंतर भात शिजल्यानंतर वरून थोडीशी तुपाची धार टाकून घेऊयात. आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेऊयात. तयार आहे आपला झटपट आणि चविष्ट मसाले भात. अगदी घरच्या साहित्यामध्ये कमी वेळात घरच्या घरी हॉटेलसारखी चव. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमच्याही घरच्यांना असा मसाले भात करून खाऊ घाला की जेणेकरून तेही खुश होऊन जातील.